घे ना ते, आता बघत होतीस ते. सो ऑन डे 2 माझी जी SSD होती सँडिशची ती अचानक काम करायची थांबली होती आणि मी त्या टेन्शनमध्ये होते. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की प्राजक्ता आली आहे आणि तिला कुठेतरी घेऊन गेलं पाहिजे, कारण ती 5 दिवसांसाठी आली आहे. मग संध्याकाळी पटकन आम्ही शॉपिंगला जायचं ठरवलं. आणि मग मी आणि दिवसभर सकाळी आंबे वगैरेचा सीझन होता, तो सीझन एंड होता, त्याच्यामुळे त्यामध्ये मी बिझी होते. संध्याकाळी पटकन रेडी होऊन आम्ही ब्रँड फॅक्टरीला गेलो, जे हाजी अलीला आहे, सोबो मॉल. 5 उचलायचे ना, फक्त 5, ओनली 5. ट्रायल रूम आहे, तू ट्राय करून बघू शकतेस. त्याच्यामुळे सिलेक्ट कर, हातात घेते, साईज बघ त्याच्यावरती. कुठचेही 5 उचल, पण साईज बघून उचल आणि ते ट्राय कर आणि नंतर घे स्मॉल साईज. अच्छा, तर मुलींना हा व्लॉग बघून वाटेल की बाय 2 गेट 3 फ्री आहे, म्हणजे किती छान आहे, मस्त ऑफर आहे. तर काही मस्त नाही आहे. एका टॉपची किंमत 1000 रुपये होती. 1000 आणि 900 रुपयाच्या खाली इथे काही नव्हतं. आणि बाय 2 इथे आहे, पण गेट 3 फ्री जे आहे ना, तो त्यांचा सेक्शन वेगळा होता, ज्याच्यामध्ये काहीही चांगलं नव्हतं, सगळं बकवास आहे. त्यामुळे बाय 2 हे इथल्या सेक्शनमध्ये आणि बाय 3 हे त्यांचा एक वेगळा सेक्शन आहे, जिथे त्यांनी जो फ्रीचा माल आहे तो ठेवलेला. बाहेर का दया भाभी कोण दिसते? छान वाटते. दुसरं टी शर्ट ट्राय कर. अच्छा, याचं काय करतेस? दुसरं टी शर्ट ट्राय कर. हो, मस्त वाटतंय, एकदम सुंदरच. दुसरा कलर घे ना. जॅकेट मध्ये दुसरा कलर नाही. नको नको नको, ते चांगलं, तर ती छान दिसत होती. हे जरा डार्क वाटतं. मला डार्कच बरा. तो पण मॅचिंग होता मगाशी घातलेला. नाही, पण हे छान वाटतंय. हा, हे बरं वाटतं. झाली शॉपिंग? मी शिकवला एस्केलेटरवर चढायला. हो, मी 7th मध्ये शिकले, तेव्हाही मी ऑल्टरनेटिव्ह शिकले. दाखव. डेमो दाखव कशी आहे. नंतर सांग, माका लोक चिडवतात म्हणा, तसले चाळे तू करत. मस्ती? अरे तू सांगला, तुझी 4 लोकात इज्जत असले व्हिडिओ टाकू नको म्हणून मला सांगलं ना. मी सगळं बोलते ना, बोला. कोणती व्हिडिओ टाकू नको, मी एक्सप्लेन केलंय. मी सांग बता. हे असलं काय मस्ती, आपण मित्रांमध्ये सांगतो. काय सांगत? तुझीच ऍक्शन करी होती. नको ते बॅग बदला आणि रिजेक्टेड. तू घेतलं ना, तर मॉडेल बरा नाही. मॉडेल आवडलं नाही मध्ये का विचार, मॉडेल आवडत नसतं. कोणता मला मॉडेल? हे चला काय, तू काय फोटो काढायचे त्याला. चल रे, चल लवकर. अरे बाहेर काढ ना, एंट्रन्सला काढ. काढ गो, काढ फोटो. काढ रे लाजा नको. काय सांगता माहिती? अरे बत्ती खाली उभं लाईटी खाली उभं राहू. ये लाईटी, ये लाईटी खाली ये. लाईटे नाही, लाईटी खाली. प्राजू, तू वाकडा फोन पकडतेस पहिलं तर. दे पकडतोय. सूरज, तुझी किती नाटक यार. ता पहिल्यांदा येईल मुंबईत का तू येईल? सूरज पोज मार. सूरज ट्वर्क कर. पोज मार. ट्वर्क कर. सर तू तेचो काढू खोया मेल्या, तू तेचो काढू, पण तू तेचो काढू. तर हाजी अलीला शॉपिंग करून आम्हाला प्राजक्ताला वरली सीलिंग पण दाखवायचं होतं, त्यामुळे आम्ही तिथून बँड्राला गेलो. काय बघायचं होतं तुला? वरली सी फेस ना, सी फेस, चिवला बीच बघ, त्याच्यापेक्षा जाऊ
इथे सी फेस इथे नाही दिसत आहे सी फेस. पता नहीं, ये मैंने देखी नहीं आज तक. काय क्लोज होत आहे? कैमरा इसके हाथ में दे 5 दो. दिवस फिरायला आलेले ना, मग हे सगळ्यांनी असं करून ठेवलं तर मग बघणार काय मी? हो ना, त्यांना सांगितलं. अरे मी सांगितलेलं, मी हे सगळं हटवा, हे सगळं काढायला सांगितलेलं मी त्यांना. प्राजक्ताला वळी सीपीएस बघायचंय, पण हे कोस्टल रोडचा प्रोजेक्ट तुम्ही थांबवा म्हणून. क्या गाडीचे प्राजक्ता ते अरे यार लाईट्स बंद आहेत तिथल्या. क्या हुआ? त्या ते छान वाटतात. बघ ना, नेमकी मी आले आणि ते सगळं बंद करून टाकलं. त्यांना सांगायला पाहिजे होतं ना बाबू. 5 दिवसांसाठी आलेले मी फक्त. ते 5 दिवस करते. गेला दुसरा दिवस. अरे दोबारा आ जाना उसके बाद. नो स्टॉपिंग, नो फोटो. नो स्टॉपिंग, नो फोटोग्राफी. म्हणजे बाहेर पडून वगैरे असतं ते फोटोग्राफी नाही. हाँ मग तेच बाहेर नाही पडायचं. यहाँ तक आ सकते हैं, मतलब बारिश के आगे नहीं. ऋतुजा हे तेच आहे ताज लँड सेंड जे तू सांगत होती ताज लँड एंड्स. हे तेच आहे. हा हे तेच आहे. तुझे बोलत होतीस पण ते ना तर बँड द्यायला ना. अगं मग तेच आहे. फोर्ट इथे आहे ना. म्हणजे ते असा जाऊन आपण आतमध्ये येतो. असं आलो आपण. आलो आपण आणि हे फोटो बाजूला काढलेले 2 वर्ष. हा इथे आणि हे तिथे का तुझं ते ताज लँड एंड्स लँड एंड्स. लँड एंड्स नाही यार, असं करतोस. आणि कोण प्रदीपला सांग. आणि काय एक्सप्लेन केलेलं जिथे जमीन संपते. म्हणून ताज लँड. हा ती पण आता फर्स्ट फ्लोअरला कार आता ते सलमान खानला विचारलं पाहिजे मला. पैरों में दर्द है रही है, ज्यादा चढ़ नहीं सकती. ऑब्जर्व किया फुटपाथ बंद है इधर के. म्हणजे आता म्हणजे किदा हा ब्लॉग हे शाहरुख खानचं घर आहे. ते झोपले. हा मग तुला उठवायला जाणार आहे. भाई मन्नत हे बघ म्हणत लोकांशी फोटो काढ. आम्ही इकडे फोटो नाही काढला अजूनपर्यंत. प्रायता तू त्याच्यामुळे तू असलं काही सांगू नको मला अजिबात. हा आपण आपली मन्नत बनवूया. आपण बघितलं आपलं मन्नत आपलं जन्नत. इथे वरती माउंट मेरी. प्राजक्ता मी तुला रात्रीचं एवढं फटाफट फिरवते सगळं काय ते बघून घे आणि पाठांतर करून घे. उद्या मी तुला प्रश्न विचारणार. माझी नीट होणार ना ते सगळं मला मेसेज करते. वो बोल रहे कि सैंडिस के इसमें जाके हो जाएगा. हाँ हो जाएगा ना. होणार ना. 10-12 हजार रुपए लगा तो लगा, अपन लगाएंगे पर हो माझ्याकडे जाएगा. नाही आहे तसं. हाँ नाही लागणार वॉरंटी ही वॉरंटी मी त्यांना 12 फोन काही माझे EMI चालू असेल त्याच्यावर. अरे तू टेन्शन घेऊ नको. हो ना नाही आता कामाचं कोण नाही बोलणार. हा नो काम. चलो हाँ चलो. संध्याकाळचा वेळ माझा. हा सूरज अभी उसको मत बोलना, बस बहुत हो गया हमका खत्म. हाँ चलो. अरे आज क्या किया तुमने सुबह? चिकन सिझलर घरीच होते. मी कामात होते. सुबह 6 बजे आता उठी. आणलंय ना तुला चिकन सिझलर. विचार करते तसंही मला हार्ड डिस्क वरती काही करू हा आणि मग कॅरी करून किती कॅरी करणार. नहीं पर जो वीडियोस वगैरह उसका क्या करेंगे अपन? ब्राउज करून डाउनलोड माझ्या बोलण्याला किंमत. वाईफाई. मी ते हार्ड डिस्क घेतली होती की एक राहू देत काय. अरे हार्ड डिस्क लिया था कि मतलब जो रेगुलर अपना नाही ना. ये तो बात ही नहीं कर रही, खाने पे कॉन्सेंट्रेट कर रही है. क्या मिल गया इसको? अरे, खाने में नो डिस्टर्बेंस. क्रैब सूप साला इसका पता नहीं विजय की टांग है, क्या मालूम मुझे. चांगलं असतं. कॅल्शियम सोर्स आहे. पनीर खाओ साला, शी. घी खाओ. एक बार तो ना खाना छोड़ के जरा एक्सप्रेशन दो थोड़ा सा ऐसा. ये मधुबाला जैसे. वही उसको खाने दो यार. त्याला खायलाच देत नाहीये. मध्ये मध्ये फोन. सूरज खा रे. हा काहीतरी नको रे बाबा उपाशी. बरं झालं तरी मी तुका नाही बघू शकणार. हा तू आपल्याला बघतोस तुला आपण जाऊया का डेंटिस्टकडे सगळे दात हे करून घेऊया का? काढून टाक. दाताचा काय प्रश्न, मी चिडले.
सूरज फोन 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 मी घुसमटले प्रणवला सर्दी झाली म्हणून वाफ घे खाताना बरा खाताना बघ तरी आता अशी करते खाताना शाकाहारी सो दॅट्स हाऊ हर डे एंड्स हिअर लाईक सेकंड डे. आणि आम्ही जास्त काही फिरलो नव्हतो, फक्त शॉपिंग आणि तिला नॉर्मल सगळ्या ॲक्टरची घरं दाखवून एक डिनर आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो होतो. त्याच्यामुळे विशेष काही दाखवण्यासारखं नव्हतं म्हणून मी ब्लॉग पोस्ट करत नव्हते. पण तुम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून मी हा ब्लॉग पोस्ट केला. तर इथे हिचा डे 2 संपला आहे. तर तिसरा दिवससुद्धा माझ्यासाठी भरपूर हेक्टिक होता, कारण सीझन एंड असल्यामुळे आंब्याचा आमचा जो बिझनेस आहे तो त्याचं सगळं एंड होता. आणि प्लस माझा SSDचं टेन्शन होतं की डेटा सगळा गेला आहे. त्यामुळे तिला ऋतुजा फक्त लोकल ट्रेन मुंबईची जी कशी चालते ते सगळं दाखवण्यासाठी घेऊन गेली होती आणि मी बिझीच होते. त्रिमूर्ती आजचा दिवस खूप खराब होता. माझी हार्ड डिस्क गेली आहे, त्याच्यामुळे मला दुःख झालंय भरपूर. त्याच्यामुळे मी तिला कुठे फिरवू नाही शकले. उद्या फिरवे तिला नाही, तिच्या साईडला पण फिरवू नाही शकले तरी पण आजचा दिवस एवढा बोरिंग नव्हता. काल फिरवणं पण बोरिंग होतं. अरे ऋतुजा ना सोफ की दीवानी, इसको बोलेंगे 1 किलो सोफ पार्सल. पण बडीशेप मराठी में ना ठीक है, एक काम करना, वो वाली तुम ले लो, ये वाली मैं लेता हूँ. चॉकलेट बॉल सूरज बोतल खत्म कर दिया आप सब लोगों ने, मैंने जल्दी ही नहीं. सब कुछ लेके जाते नीचे रख आ जाते. मी फक्त ना नावाला बदनाम आहे. बघ मला वेळ नव्हता तरी सुद्धा मी तुला आजच्या दिवसात फिरवलं. तुला शेवटी आणून CSKची टीम दाखवली कोणती आतमध्ये जेवायला बसलेत ते. बडीशेप घेऊन येतील तुझ्यासाठी. तुझ्या आय एम नॉट अ क्रिकेट लवर, पण मला इच्छा आहे बघण्याची. त्यांना मग बघ ना, दिसतच नाही येत ना. फोन लावला त्यांना सांगला मी 5 दिवसांसाठी 5 दिन के लिए आई है बस. महाराजा तेव्हा बसले तेव्हा बघ इथून कोण दिसतंय तर. मी कोणाला ओळखतच नाही. हा ओळखतच नाही. कोणी असेल बघ. अरे ती कशाला हे करते बघ कसं. त्याच्यामध्ये सगळ्या जागांची त्यांना माहिती आहे. करूया साउथ मुंबई दर्शन ओपन डेक बस में मुंबई सफर का मजा लीजिए. 1 घंटे का सफर है साउथ मुंबई दर्शन हेरिटेज स्टोर. 1 घंटे का सफर साउथ मुंबई दर्शन. 1 घंटा 400. मुंबई दर्शन ओपन डेक बस में मुंबई सफर का मजा लीजिए. 1 घंटे का सफर है साउथ मुंबई दर्शन हेरिटेज स्टोर. 40 1 घंटे का सफर साउथ बस में तुला ह्याच्यापेक्षा मी दाखवते. 1 घंटे का सफर है साउथ मुंबई. पण गेलो असतो पण आता वेळ होणार ना. हेरिटेज साईड. अरे लेकिन कार है ना. आणि अजून काय दाखवलंय बघ, सगळं तेच आहे. ते बेलाट पियर भी देखा ना. तारापूरवाला मत्स्यालय आहे ना, ते काल तू ह्याच्यावरनं बाहेर आली होती सनरूफमधनं, तेव्हा तुला मी दाखवलं नाही. आता जाताना पण दिसणार ते तेच आहे. एक्वेरियम आहे ते. अंदर जाणार आहे. त्याच्यात अजून मी नाही गेले. एवढा फ्री जाऊया ना आपण. आता नको, नंतर करते. मला वेळ नाही. सर कसं वाटलं आज तिसरा दिवस आहे तुझा? जुलाई में ना, जुलाई में. कसं वाटलं तुला सांग सर तिसरा दिवस? धोनी दिसू दे मग एकदम बेस्ट बेस्ट बेस्ट. धोनी कोणीतरी दिसू दे. दोन्ही दिवशी पण आपल्याला थांबायचं नाही प्रदीप्ता. मग फोन कर ना त्याला, आम्हाला जायचंय. मैसेज किया साक्षी वहिनीला मेसेज करते थांब. ती होती वाटतं आता इथे.
CSK फॅन आहेस? मी क्रिकेट लवरच नाहीये. मग कशाला तू इथे मागे कुठचा तरी एक आले इतक्या मुंबईत कोणतरी दिसू देत ह्या आशेने थांबले मी इथे. अगं मला बघितलंस संपला विषय. तुला मी कोकण हार्टेड गर्ल. इरिटेट झालो बोल, कंटाळ नाही, इरिटेट झालो. तो म्हणतो आम्हाला काय बोललो नाही. म्हणजे तुझा पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस मी याच्यामध्ये दाखवणार, कारण मला एवढा वेळ नाही मिळाला. त्याच्यामुळे छोटे जे काय केलं ते दाखव. तुला काय वाटतं ते सांग. दीदीने आज मला खूप काही शिकवलं. मी काय नाही ट्रेनचं कसं ट्रेन बघायचं. मी ट्रेन आता तू ट्रेन अख्खी मुंबई फिरू शकतो की नाही? घंटा नाही ग ट्रेन. सांग चल लोकेशन. सकाळपासून मी दीदीसोबत खूप एन्जॉय केला. दीदीने मला खूप काही शिकवलं. मी ट्रेनचा त्याने बोला, आवाज नाही येणार त्याच्यात. मी आज ट्रेनचा सफर केला विथ माय सिस्टर. बिलव्ड सिस्टर. झालं एवढं. एडिट करू शकतेस ना तू. मला असं विचार करू दे. त्यानंतर संध्याकाळी आपण सगळे तिघही झोपलो. त्यानंतर आता रात्रीचं ट्रेनचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? बाबा माझ्या पाय लेडीज डब्यात म्हणतात. लेडीज डब्यात ना जावं तिथेच लागणार आहे. बट कशी भांडतात ती धक्का बुक्की. अशी माझी केस नाही केसाला हात नाही लावायचा. तिथेच सांगितलं माझ्या केसाला हात नाही लावायचा. खूप झालं. शायनिंग खूप मारलं. काही एक बोलायला नाही. मला काय बोलू ते कळत नाही. एरवी बरी बडबड करते. कालच्या पेक्षा आजचा दिवस बेस्ट होता. पहिला दिवस सगळ्यात बेस्ट, नंतर ठीक ठाक, ओके तर आता भारी. झालं, जाऊया घरी. हो चला. चल. काय नको गाडी बघ, गाडीवर धुनी बघ काय. चल ते एक आम्ही याच्यावर पण बघतोय मोबाईल. खा मजा कर, तुझीच मजा आहे. कितवा दिवस आहे आज? चौथा. चल उद्या सेंड ऑफ. घरी चला, देवबाग. नीट खा. हे बाई इथे तुझं कोल्ड्रिंक आहे. केवढं तोंड उघडतं. सो आजच्या दिवशी मला असं कळलं होतं की माझी SSD काही कामाची नाही आहे आणि त्यांनी मला काहीच हे होत नव्हतं. त्याच्यामुळे तुम्ही माझं तोंड बघू शकता की मी रडून अक्षरशः स्वतःचं तोंड सुजवलं होतं. आणि त्यानंतर म्हणून त्या शुक्रवारी गजालीचा जो एपिसोड होता तो स्किप झाला होता. आणि अक्षरशः मी जीवाला स्वतःला तयार करून तिला फिरवण्यासाठी घेऊन गेले होते. पण बाकी माझ्यामध्ये काहीही ताकद नव्हती, कारण माझी मेहनत जी त्या SSDमध्ये सगळं होतं ते सगळंच्या सगळं गेलेलं होतं. राजू सांग आजचा दिवस कसा सुरू झाला. माझ्या हार्ड डिस्कची पूर्ण वाट लागली आहे. सायंटिस्टवाल्यांनी माझे पैसे खाल्ले तर माझा डेटाही खाल्ला आहे. माझा मूड खूप खराब होता. रडून दिवस अर्धा संपला माझा. त्याच्यानंतर मग लक्षात आलं की ही आली आहे मुंबईत, हिला फिरवलं पाहिजे, नाही तर हे एक डोक्यावर बसणार माझ्या. म्हणून मग मी स्वतःला तयार केलंय बाहेर पडायला आणि आम्ही बाहेर आलोय. आणि आत्ता आम्ही खातोय KFC मध्ये. आता दिवसभर आम्ही थोडं फिरणार आहोत. आज चौथा दिवस आहे. उद्या मॅडमचा सेंट ऑफ आहे. परवा पार्सल बॅक टू देवबाग. खाऊन घे काय ते. आणि मॅडम अशी खाते जसं की परत कधी आयुष्यात मुंबईला यायला मिळणार नाही आणि नंतर कधी आपल्याला खायलाच मिळणार. असं खा खाते आणि संध्याकाळच्या उलट्या कर. फक्त काल केली असं नको सांगू. मग असं खा ना की जे पचेल. राहू दे, परत येशील तेव्हा खाशील. फक्त मी जरा जास्त खाल्लं त्यामुळे ते त्याच्यामुळे बाहेर आलं. मग बाहेर येण्या एवढं ती खाते सध्या. लोक विचारतात तिला फिरवते की नाही. व्लॉग नाही ना, वेळ नाही ना ताईकडे. ताई कसा व्लॉग टाकणार? 5 दिवसांचा एक ब्लॉग टाकणार. 4 दिवसांचा एकच टाकणार. 5व्या दिवसाचा सेपरेट टाकेन. गब्बस. स्वतःला सेलिब्रिटी समजायला लागली. माझ्यावर व्लॉग टाका आता. पहिलं ब्लॉग टाकू नका आणि आता माझ्यावरच व्लॉग टाका. 1 मिनिट. ब्लॉग टाकू नका कधी बोलले मी? त्या व्हिडिओ मध्ये आहे. नको ताई पोस्ट. तो रडण्याचा नको टाकू. हसतानाचा टाकला तरी काय नाही.
पाय पाच मग हे घे घ्या पुढे जा. काय तुमच्याकडे आमच्याकडे हे माझं उरलेलं आणि हे प्राजक्ताचं उरलेलं. बस आता पुढे आणि खा. हो पहिले हे खा, हे संपल्यानंतर आपण तुझ्यासाठी मागवूया. अगं नाही मागवलंय, पहिलं खा. हा एक घेऊन बस, पहिलं ते खा, मग काय भूक लागली तर परत आणते जाऊन. पण आधी हे संपव. वैसे भी हम ये फेंकने वाले हैं, वैसे बोली हम फेंकने वाले हैं, तो रुको जा रही है ना खाने के लिए. एक फेंकने वाले जब तैयार है ना, तो उसके लिए तो मेरे उधर फेंको मत, डस्टबिन है हमारी दूसरी ना. तर आम्ही खात होतो ते KFC बँड्राचं होतं. बँड्रा जे लिंकिंग रोडला आहे तिथे KFC होतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही प्राजक्ताला हिल रोड जे आहे मुंबईचं, जिथे छान शॉपिंग, रोड साईड शॉपिंग होते, त्याचा मी एक वेगळा व्लॉग पोस्ट करणार आहे. त्यामुळे मी इथे काही व्लॉगसाठी शूट केलं नाही. आणि तिला नॉर्मल तिथे आम्ही थोडं तिने शॉपिंग केलं आणि त्यानंतर मग आम्ही विरारला जायचं होतं आम्हाला एका रिलेटिव्हकडे. तिथे आम्ही निघालो. सांग कसं वाटतंय फिरून आता? तुझं पोट कधीच भरणार नाही, कधीच पोट नाही भरणार. ठीक आहे, आपण रुक के वडा पाव खाएंगे. ते काम कधीपासून चालू आहे, ते चालूच आहे. बघितलीस खाडी? तू तुझ्या म्हणता मी रोजच बघते, मग कंटाळ येतो बघा. देवबागची बघ आता जाऊन. हा नेरूर पार. देवबागला पण आहे ना कर्ली खाडी. ते काय असं ब्रिज म्हणून जातं ते नेरूर पार. कर्ली रिवर ना वो. मैं खाना स्टार्ट करूँ. मस्त आहे, वेगवेगळी लोणची आहे. रोज आल्यापासून रोज हॉटेलमध्ये आता मुंबई फिरल्यासारखी वाटते. लॉंग ड्राईव्ह झालं ना तुझं. इथे तिथे जेवण केलंय दररोज असं. आता आम्ही आहोत हॉटेल जलाराम काठेवाडी इथे. ब्लॉगर आहे आणि आता जेवण आवाज मोठा केलास तरच ऐकायला. आणि आता आमचं जेवण ताईकडे मोठा कॅमेरा नाहीये, आणि तुझा बिझनेस धोक्यात आहे. कॅमेरो नाही आहे माझ्याकडे. नाही पण आता हे घेशील ना तू. आता आपण आम्ही जेवण मागवलंय, सध्या स्टार्टर झालंय. माझ्या पोटात पाय देताना प्राजक्ता चॅनल बिनर काढा, ब्लॉक मारेल स्ट्राइक मारेंगे उसमें, स्ट्राइक. स्ट्राइक मारा पक्का. मी काढला का? हा एडिट करू शकतो ना. मराठी माणूस मराठी माणसाला पुढे आला. हा नाही तर मी संपवणार. मसाला सगळं काहीच. काय घेतलेस तू? हे मंचुरियन आणि वेज हक्का नूडल्स. तुझे काय करतोस? नहीं है अभी हमारे पास. मसाला पापड खातेस की मसाला पापड जेवतेस? हा जेव्हा कधी आम्ही विरारला जातो, विरार साईडला जातो, तेव्हा हॉटेल जलाराम काठियावाडी इथे आम्ही जेवतो. आणि ते जेवण खूप सुंदर आहे आणि त्यांची जी थाळी वगैरे सिस्टम आहे ती मला खूप आवडते. त्यामुळे मी तिथेच जेवते आणि तिला मी तिथेच जेवायला घेऊन गेले होते प्राजक्ताला. आणि हे सगळं झाल्यानंतर आमचा चौथा दिवस इथेच संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला इमॅजिकाला जायचं होतं. तर इमॅजिकाचा जो आहे तो मी एक कम्प्लीट वेगळा व्लॉग बनवला आहे. तुम्ही याच प्लेलिस्टमध्ये तुम्हाला व्लॉग मिळेल, नेक्स्ट व्लॉग मिळेल. तर ह्या व्लॉगमध्ये एवढंच. आम्ही इथे फक्त जेवलो आणि त्यानंतर इथून निघालो, बस. तसा हिचा चौथा दिवस संपला. असं हिचे तसं बघायला गेलं तर सेकंड, थर्ड आणि फोर्थ डे माझ्या SSDमुळे तसा
थोडाफार तिचा खराबच झाला, पण जेवढं मला जमलं तेवढं मी ट्राय केलं की तिला मुंबई दाखवायचं, पण ती काय परत येऊ शकते. सो ह्या व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.